शाहिस्तेखानाचा सेनासागर आज ते कदम किल्ल्याच्या आत गेला. तलवार काढल्या, सप युद्ध, पण जिगर होत नव्हती कोणाची समोर जायची. एखादा समोर जायचा, फिरंगोजी फक्त वर बघायचा, 4 पावलं माग सरायचा तो. पण बळ तोकडं पडलं आणि फिरंगोजी गिरफ्तार झाला. शाहिस्तेखान किल्ल्याच्या आत आला. त्यानं आजूबाजूचा सगळा प्रदेश बघितला आणि फिरंगोजीला म्हणतोय, अरे काय रे किल्ल्यात 2 बुर्ज आणि 4 भिंत, याच्यासाठी जीव देत असं काय या किल्ल्यात? फिरंगोजी म्हणतोय, हे शाहिस्तेखाना, हे दगडा मातीचे गडकोट नाहीत रे. या प्रत्येक पत्तरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श अनुभवलाय. प्रत्येक मावळ्याच्या रक्ताच्या अभिषेकानं या किल्ल्याच्या भिंती रंगलेत. हा किल्ला असा नाही रे. शेवटी शाहिस्तेखान म्हणतोय, जा, मला तुझी बहादुरी आवडली. जाऊन सांग तुझ्या राजाला, ज्याच्याकडे तुझ्यासारखे निष्ठावंत मावळे आहेत, त्याच्या केसाला सुद्धा उभ्या आयुष्यात कधी धक्का लागणार नाही. माघारी आला. डबडबल्या डोळ्यांनी मेलेला प्रेत हातात खांद्यावरती घेतली. तो फडफडणारा भगवा फिरंगोजीनं हातात घेतला आणि फिरंगोजी राजांकडे आला आणि राजांना म्हणाला, राज, म्या कम नशिबानं गड गमावला राज. म्या कम नशिबानं गड गमावला राज. जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या. म्या कम नशिबानं गड गमावला राज. सगळी जबाबदारी स्वतःवरती घेतली. महाराज म्हणतात, फिरंगोजी रडता कसले? किल्ला आज गेलाय, उद्या घेऊ. पण शाहिस्तेखान आज आहे, कधीतरी निघून जाणार, रडू नका. रडलेल्या सैनिकांच्या डोळ्यात सुद्धा ज्यांनी लढण्याची प्रेरणा निर्माण केली, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.